केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाकडून आज विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली। महिला बचत गटांना मुद्रा लोन अंतर्गत कर्जाच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले। विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्या, यात्रेत नांदगावकरांनी सहभाग नोंदवा असे आवाहन मुख्याधिकारी व प्रशासक विवेक धांडे यांनी केले। त्यास नागरिकांचा विशेषतः महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला। या निमित्त आयुष्मान भारत कार्ड, वैयक्तिक स्वयंरोजगार कर्ज, महिला बचत गटांना कर्ज वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, उज्ज्वला गॅस योजना तसेच बँकांमार्फत विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली। स्वच्छ भारत अभियान बाबत लाभार्थींचे मुख्याधिकारी धांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जगताप, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी जयवंत अमृतकर, जिल्हा उद्योग संघाचे संजय सोमवंशी आदींनी मार्गदर्शन केले। नियमित कर्जफेड केल्याबद्दल बचत गटांच्या प्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक सुरक्षा विषय अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती कल्याण योजना, प्रधानमंत्री पथ विक्रेता निधी योजना, उद्योगांसाठी योजना यासंबंधी माहिती देण्यात आली। विश्वकर्मा कारागीर योजना व अन्य विविध योजनेच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते। तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी आयुष्मान कार्डबद्दल माहिती दिली। शहरात 14,000 नागरिकांचा त्यात समावेश असून गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे। आनंद बहिरे यांनी यावेळी सूत्रसंचालन केले। हा विकसनशील देश आहे, पण विकसित भारताचा संकल्प करून म्हणजे याच्यात आपलं प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे। तर सरकारी यंत्रणा आणि बँका म्हणून आमचं जे काही कर्तव्य आहे, तर ज्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात पहिली जी काही महत्त्वाची योजना आहे, जी सामाजिक सुरक्षा अभियान, आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी 9 मे 2015 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती, जीवन सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या 3 महत्त्वपूर्ण योजना ज्या की सर्वसामान्य कुटुंबाशी निगडीत आहे। म्हणजे प्रत्येक भारतीय की आता जसं प्रत्येक विदेशामध्ये प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स असतो आणि आपल्या भारतात इन्शुरन्सकडे बघण्याची म्हणजे थोडंसं आपण वेगळ्या नजरेने बघतो। समजा आपल्याला कोणी एखादा LIC एजंट जरी भेटला तरी आपण रस्ता चुकवतो, पण सर्वात स्वस्त विमा म्हणजे 2 लाख रुपयाचा विमा प्रत्येक नागरिकाचा, म्हणजे महिला असो पुरुष असो, पण 18 वर्षाच्या पुढं ज्या व्यक्तींचं वय किंवा जी घरातली कमावती व्यक्ती आहे किंवा कमावती नसेल किंवा विद्यार्थी असेल तरी 18 वर्षाच्या पुढं जेवढ्या व्यक्ती आहे तेवढे या योजनेत कव्हर होतात। आता सर्वात पहिले जी माहिती सांगतो की भारतीय आपण कदाचित गीतेवर जरी भाष्य केलंच आहे तरी पण लोक नक्कीच ऐकायला उत्सुक असतील। सरांनी ज्या योजना सांगितल्या, खरं तर आजच्या सारखे जे कार्यक्रम होत असतात, आपण बऱ्याचदा शासकीय कार्यक्रमाला जातो, आपल्याला असं वाटतं की आपली उपस्थिती हीच आपली गरज आहे। तसं नसून सरांनी ज्या योजना आज आपल्याला एक्सप्लेन केल्या त्याच्यातून तुम्हाला वाटलं असेल की काहीतरी घेऊन जातोय, आज काहीतरी योजना कळाल्या, शासन माझ्यासाठी म्हणून काहीतरी योजना आखतंय, त्या योजना माझ्या सर्वांगीण विकासासाठी आहे। तसंच माझं कुटुंब हे कसं याच्यापासून त्याच्या ज्या संधी आहेत, ज्या योजनांचे जे फायदे आहेत ते माझ्या कुटुंबाला कसे मिळतील ते समजून घेण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन शासनामार्फत, नगरपालिकेमार्फत केलं जात असतं। त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून केंद्र शासनामार्फत ज्या योजना राबवल्या जातात ती PM स्वनिधी योजना आहे। आपण कोविडमध्ये बघितलं की कोरोना काळामध्ये आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात फटका हा बसला, तो हातगाडीवाले जे आहेत, स्ट्रीट वेंडर ज्याला आपण म्हणतो, त्यांना बसला। त्यांच्यासाठी पंतप्रधान महोदयांनी PM स्वनिधी नावाची ही योजना आणली। त्याच्यातून 10,000 सारखं एक सॉफ्ट लोन, छोटं लोन जे आहे, जे कर्ज घ्यायला कोणी बँकेकडे जात नाही, खाजगी घेतो आणि मग त्याचे आसमानी आणि सुलतानी अशा पद्धतीचे व्याजदर आहेत। अशा व्याजदराने आपण खाजगीरित्या ते 10,000 रुपये घेतो आणि त्यासाठी म्हणून आपली काहीतरी मौल्यवान वस्तू गमावून बसतो। या अशा गोष्टी होऊ नये म्हणून या स्ट्रीट वेंडर्ससाठी माननीय पंतप्रधान महोदयांनी PM स्वनिधी नावाची योजना आणली। आणि मला सांगायला आनंद आहे की नांदगाव शहरामध्ये ज्या
आता कुठली योजना म्हटली तर तिला लक्ष दिलं जातं, टार्गेट दिलं जातं. आम्हाला दिलं होतं 471 लाभार्थ्यांचं, पण त्याच्या पलीकडे जाऊन 481 लाभार्थ्यांना आपण 10,000 रुपयाचं कर्ज या ठिकाणी दिलेलं आहे. त्यासाठी स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.